रोमला लाजवेल असं साम्राज्य भारतात होतं. हे शब्द आहेत पोर्तुगीज प्रवाशाचे. पर्शियन राजदूत अब्दुल रजाक म्हणतो, माझ्या आयुष्यात इतकं भव्य साम्राज्य मी कधीच पाहिलं नाही. हे शब्द ज्या साम्राज्यासाठी लिहिले गेले ते म्हणजे विजयनगर साम्राज्य. 1336 साली तुंगभद्रा नदीच्या काठी हरिहर आणि बुक्क ह्या दोन भावांनी ह्या साम्राज्याची पायाभरणी केली. राजधानी आजची हम्पी. अवघ्या काही दशकातच विजयनगरची सत्ता दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. इतकी संपन्न की पृथ्वीवरची सगळी संपत्ती इथे मिळते अशी त्या काळी ख्याती होती. हिरा, मोती, सोने, रेशीम, घोडे, मसाले, देश विदेशातील व्यापारी ह्या बाजारात रांगा लावत होते. 1509 मध्ये गादीवर आले राजा कृष्णदेवराय. हा काळ म्हणजे विजयनगरचं सुवर्णयुग. 21 वर्षात त्यांनी जवळपास 14 युद्ध लढली आणि एकही हरले नाहीत. 7-8 लाखांचं सैन्य, सोन्याची पदराव राणी आणि टाकळी सांखीतून निघणारा सोन्याचा धूर, म्हणूनच विजयनगरला सुवर्णनगरी म्हणत. कृष्णदेवराय फक्त योद्धा नव्हते, ते कवी होते, कलावंत होते आणि उद्ध्वस्त देवळांचा पुनरुज्जीवन करणारे राजा होते. विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, दगडातील रथ, हत्ती महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल आजही हम्पीत उभ्या असलेल्या या वास्तू त्या वैभवाची साक्ष देतात. पण 1565 साली इतिहासाला कलाटणी मिळाली. तालीकोटच्या युद्धात विजयनगरचा पराभव झाला. 3 महिने शहराची लूट झाली. देवळं, राजवाडे, बाजार जाळून टाकले गेले. एक अखंड साम्राज्य राखेत बदललं. शतकानंतर 1856 मध्ये ब्रिटिश अभ्यासिकांनी हम्पीचा शोध घेतला आणि 1988 मध्ये युनेस्कोने हम्पीला जागतिक वारसा स्थळ घोषित केलं. आज विजयनगर नाही, पण त्याची राख अजूनही बोलते. ती आठवण करून देते, भारत कधीच गरीब नव्हता. काळाच्या ओघात हे वैभव हळूहळू इतिहासाच्या पानांमध्ये मागे पडलं. इतिहास जाणून घेणं म्हणजे भूतकाळात जगणं नाही, तर आपल्या ओळखीला पुन्हा शोधणं आहे. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करा.